श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन काळात घडलेले अनेक अद्भुत अनुभव त्यांच्या करुणा आणि सर्वसामान्यांवर असलेल्या प्रेमाची साक्ष देतात। असाच एक महत्त्वाचा अनुभव आणि त्याचा अर्थ खालील प्रमाणे आहे। स्वामी समर्थांचा एक अनुभव। एकदा अक्कलकोट येथे स्वामी समर्थांची कठोर भक्ती करणारा चोळाप्पा नावाचा त्यांचा एक परम शिष्य होता। चोळाप्पा आपल्या घरी स्वामींची सेवा करत असे। चोळाप्पांच्या घरातील इतर मंडळींना स्वामींच्या दिव्यत्वाची पूर्ण प्रचिती आली नव्हती। एके दिवशी चोळाप्पांची पत्नी आजारी पडली आणि तिची प्रकृती इतकी बिघडली की ती मृत्यूच्या दारावर होती। घरात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले। चोळाप्पाने अत्यंत कळवळून स्वामी समर्थांना विनंती केली आणि त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले। स्वामींनी त्यावेळी शांतपणे त्याला जवळ बोलावले आणि भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे सुप्रसिद्ध अभयवचन दिले। हे ऐकताच चोळाप्पाला धीर आला, पण त्याची पत्नी मृत्यूच्या अगदी जवळ होती। स्वामींनी चोळाप्पांच्या पत्नीला पाहिलं आणि आपल्या योग सामर्थ्याने तिच्या शरीरातील प्राण पुन्हा स्थापित केले। क्षणार्धात ती स्त्री उठून बसली आणि तिला काहीही झाले नव्हते। हा चमत्कार पाहून चोळाप्पा आणि त्याच्या कुटुंबियांचा स्वामींवरील विश्वास अधिक दृढ झाला। या अनुभवाचा अर्थ अतिशय गहन आहे आणि तो स्वामींच्या शिकवणीचा गाभा आहे। अभय आणि आधार। स्वामी समर्थांचे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वचन केवळ शब्द नव्हते, तर ते अटळ ईश्वरी संरक्षणाचे आश्वासन होते। भक्ताच्या जीवनात कितीही मोठी समस्या मृत्यूसारखी आली तरी स्वामी त्याला कधीही एकटे सोडत नाहीत, हा विश्वास या घटनेतून मिळतो। करुणा आणि प्रेम। चोळाप्पाच्या पत्नीला जीवदान देऊन स्वामींनी त्यांची असीम करुणा आणि भक्तांवर असलेले निरपेक्ष प्रेम प्रकट केले। त्यांच्यासाठी भक्ताचा भाव महत्त्वाचा होता, जात-पात किंवा आर्थिक स्थिती नाही। अशक्य ही शक्य। वैद्यकीय दृष्ट्या किंवा नैसर्गिक नियमांनुसार जे अशक्य होते ते स्वामींनी आपल्या अलौकिक सामर्थ्याने शक्य करून दाखवले। याचा अर्थ असा आहे की पूर्ण श्रद्धेने शरण गेलेल्या भक्तांसाठी स्वामी काहीही करू शकतात आणि ते नेहमी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी कार्यरत असतात। हा अनुभव आपल्याला शिकवतो की जीवनातील कोणत्याही संकटात घाबरून न जाता पूर्ण निष्ठा आणि श्रद्धेने स्वामींच्या नामाचा जप केल्यास आणि त्यांना शरण गेल्यास स्वामी नक्कीच आपल्या मदतीला धावून येतात। कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा। 1 3 5 7 अशा विषम संख्यामध्ये जय श्री स्वामी समर्थ।